विधान परिषदेत शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलंय. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात पुढील 5 दिवस अंबादास दानवे सहभागी होऊ शकणार नाहीत. या कारवाईमुळे खळबळ माजली असून विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतलाय. उद्धव ठाकरे यांनी दानवेंना बाजू मांडण्याची संधी दिली नाही, ही एकतर्फी कारवाई केली अशी टीका केली. दानवेंच्या शिवीगाळ प्रकरणी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील माता भगिनींची माफी देखील मागितली. मात्र अशी एकतर्फी कारवाई ही लोकशाहीसाठी घातक आहे, असा हल्लाबोलही ठाकरेंनी केला. सोमवारी विधान परिषदेत प्रसाद लाड आणि दानवेंमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. त्याचे पडसाद आज मंगळवारी उमटले. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर अंबादास दानवे यांनी पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालं असून जनतेच्या दरबारात न्याय मागणार असं स्पष्ट केलंय. टाइम्स ब्युरो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.